आणि ऐन पाडव्याच्या तोंडावर सोन्याचे दर 92,000 पोहोचलेत। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी वाढ झाली आहे। सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने आता मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये 92,500 इतक्या विक्रमी उंचीवरती सोन्याचे दर पोहोचलेले आहे। उद्या गुढीपाडव्याचा सण आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्त मानला जातो। या दिवशी जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक सोने खरेदीचा मुहूर्त साधत असतात। मात्र वाढलेले सोन्याचे दर हे ग्राहकांच्या दृष्टीने खरं तर चिंतेची बाब आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं जे काही आर्थिक धोरण आहे हे धोरण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गुंतवणूकदारांसाठी एक संधी आहे, म्हणून अनेक ग्राहक हे सोन्याकडे वळल्याचं पाहायला मिळतंय। त्याचाच परिणाम सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे आणि जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये 92,500 इतका विक्रमी उंचीवरचा भाव आहे आणि या खरं तर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर असल्यामुळे ग्राहक मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय। आज आपण जळगावच्या भंगाळे गोल्ड या दुकानामध्ये आहोत। या ठिकाणी बघू शकतोय, एरवी या ठिकाणी मोठ्या संख्येनं ग्राहक या ठिकाणी असतात। आज मात्र ग्राहकांची प्रतीक्षा सुवर्ण व्यावसायिकांना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक दुसरे ग्राहक या ठिकाणी आहेत। उद्याच्या मुहूर्तावर मात्र ग्राहक या सुवर्ण खरेदीच्या मुहूर्ताला कसा प्रतिसाद देतात हेच खरं पाहावं लागणार आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।